नमस्कार मित्रांनो, राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत आरोग्य विभागात विविध पदांची भरती केली जाणार आहे आणि यासाठी तुमचं वय 18 ते 38 दरम्यान असणं आवश्यक असणार आहे। 6 मार्च 2025 पर्यंत तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने ॲप्लिकेशन करायचे आहे। मित्रांनो, अर्जाचा नमुना मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये PDF दिलेली आहे, त्या PDFच्या शेवटी दिलेला आहे। तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करायचा आहे, व्यवस्थित फिलअप करून दिलेल्या वेळेमध्ये दिलेल्या ॲड्रेसवरती पाठवायचा आहे। यामध्ये 60,000पर्यंत पगार तुम्हाला या पदांसाठी दिला जाणार आहे। बाकी कशा पद्धतीने अप्लाय करायचं, कोण अप्लाय करू शकतं, संपूर्ण डिटेल्स आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत। यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो। चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ। नमस्कार मित्रांनो, राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत आरोग्य विभागात प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर, वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि वैद्यकीय अधिकारी पदांची भरती केली जाणार आहे। या तिन्ही पदांसाठी तुमचं वय 18 ते 38 दरम्यान असणं आवश्यक असणार आहे। यामध्ये राखीव प्रवर्गातील लोकांसाठी 43 वर्षापर्यंत वयाची विशेष सूट देण्यात आलेली आहे। मित्रांनो, प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर या पदासाठी BE BTech किंवा BCA MCA MBA पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन मॅनेजमेंट या कोणत्याही विषयातून तुमची पदवी असणं आवश्यक असणार आहे। या व्यतिरिक्त 5 वर्षाचा एक्सपिरियन्स तुमच्याकडे या ठिकाणी या पदासाठी मागितलेला आहे। 50,000 रुपये प्रति महिना इतका पगार तुम्हाला प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर या पदासाठी या ठिकाणी दिला जाणार आहे। पुढचं जे पद आहे वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ, या पदासाठी मित्रांनो दिलेल्या विषयातून तुमची MSc आणि 3 वर्ष एक्सपिरियन्स किंवा BSc आणि 5 वर्ष एक्सपिरियन्स या ठिकाणी मागितलेला आहे। 25,000 रुपये प्रति महिना इतका पगार तुम्हाला या पदासाठी या ठिकाणी दिला जाणार आहे। त्यानंतर पुढचं जे पद आहे वैद्यकीय अधिकारी हे पद असणार आहे। मित्रांनो, या पदासाठी 60,000 रुपये प्रति महिना इतका पगार तुम्हाला दिला जाणार आहे। मात्र या पदासाठी तुमचं MBBS आणि MMCचं रजिस्ट्रेशन असणं आवश्यक असणार आहे। मित्रांनो, आता तुम्ही बघू शकता काही अटी आणि शर्ती उमेदवारांसाठी या ठिकाणी दिलेलं आहे। हे जे पद आहे कंत्राटी स्वरूपाचं असणारे 11 महिने 29 दिवसाच्या कालावधीकरता हे पद भरती तुमची केली जाणार आहे। यामध्ये अर्जदार आहे हा संबंधित पदासाठी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असणं आवश्यक असणार आहे। तसेच अर्जदाराविरुद्ध कोणत्याही प्रकारचा फौजदारी गुन्हा दाखल झालेला नसावा। यामध्ये मित्रांनो जर तुमच्याकडे काही अनुभव असेल, उच्च शिक्षण असेल तर तुम्हाला प्राधान्य देण्यात येणार आहे। एकापेक्षा अधिक पदासाठी तुम्ही अर्ज करू शकणार आहे, मात्र प्रत्येक पदासाठी तुम्हाला स्वतंत्र अर्ज करणं आवश्यक असणार आहे। मित्रांनो, आलेल्या अर्जाचा या ठिकाणी विचार करून गुणांकन पद्धतीने तुमची मेरिट लिस्ट तयार केली जाणार आहे आणि ती वेळोवेळी संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात येणार आहे। यासाठी संकेतस्थळाला वेळोवेळी तुम्हाला व्हिजिट करायची आहे। यामध्ये खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्ष तर राखीव प्रवर्गांसाठी 43 वर्षापर्यंत वयाची विशेष सूट देण्यात आलेली आहे। यामध्ये NHM अंतर्गत काम करत असलेले जे कर्मचारी आहे म्हणजे उमेदवार आहे अशा उमेदवारांना देखील 5 वर्ष वयामध्ये विशेष शिथिलता देण्यात येणार आहे। त्यानंतर मित्रांनो, वैद्यकीय अधिकारी या पदासाठी शासकीय कर्मचारी तुम्ही असाल तर तुम्हाला 70 वर्षापर्यंत ॲप्लिकेशन करता येणार आहे। यामध्ये मित्रांनो तुम्ही बघू शकता पात्र आणि इच्छुक अशा उमेदवारांकडनं 6 मार्च 2025 पर्यंत ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे। मित्रांनो, अर्जाचा नमुना मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ही जी PDF दिलेली आहे या PDFच्या शेवटी दिलेली आहे। तिथे जाऊन तुम्ही ती PDF व्यवस्थित डाउनलोड करायची आहे, म्हणजे अर्ज डाउनलोड करायचा आहे। तो अर्ज व्यवस्थित भरून त्या अर्जासोबत तुम्हाला आवश्यक त्या सर्व गुणपत्रिका आणि कागदपत्रांच्या सेल्फ अटेस्टेड कॉपी जोडायच्या आहे आणि हे संपूर्ण डॉक्युमेंट तुम्हाला एका एन्व्हेलपमध्ये सीलबंद करून राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे परिमंडळ, पुणे नवीन प्रशासकीय इमारत, 3रा मजला, विधान भवन समोर, पुणे 411001 येथे आणून द्यायचं आहे। मित्रांनो, यामध्ये तुम्ही बघू शकता 300 रुपये इतका परीक्षा शुल्क तुम्हाला पे करणं आवश्यक असणार आहे। परीक्षा शुल्क तुम्ही डिमांड ड्राफ्टद्वारे पे करू शकणार आहात। डिमांड ड्राफ्ट तुम्हाला डेप्युटी डायरेक्टर हेल्थ सर्व्हिस पुणे यांच्या नावे काढायचा आहे। डिमांड ड्राफ्ट काढल्यानंतर म्हणजे DD काढल्यानंतर DDच्या पाठीमागे ज्या पदासाठी तुम्ही अर्ज करतात त्या पदाचं नाव आणि तुमचं नाव लिहायचं आहे। हा डिमांड ड्राफ्ट तुम्हाला तुमच्या अर्जासोबत डॉक्युमेंटसहित जोडायचा आहे आणि हे सर्व गोष्टी तुम्हाला एका एन्व्हेलपमध्ये सीलबंद करून दिलेल्या ॲड्रेसवरती 6/3/2025 पर्यंत नेऊन द्यायच्या आहेत। मित्रांनो, यामध्ये तुम्ही बघू शकता उमेदवारांना वेळोवेळी ज्या संपूर्ण सूचना आहे, गुणवत्ता यादी आहे, हे संपूर्ण गोष्टी तुम्हाला वेळोवेळी फलकावरती प्रसिद्ध करण्यात येणार आहे। तसंच वेबसाईटवरती देखील प्रसिद्ध करण्यात येणार आहे। यामध्ये पद क्रमांक 1 आणि 2 जसे की प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर आणि वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदांसाठी गुणांकन पद्धतीने या ठिकाणी तुमची निवड केली जाणार आहे। त्याचे डिटेल्स तुम्ही या ठिकाणी बघू शकता। मात्र जे 3 नंबरचं पद आहे वैद्यकीय अधिकारी या पदासाठी मात्र 7/3/2025 रोजी थेट मुलाखत आयोजित करण्यात आलेली आहे। ॲड्रेस देखील तुम्ही वरती मी ऑलरेडी सांगितलेलं आहे, तिथे जाऊन तुम्ही 7/3/2025 रोजी मुलाखत देऊ शकणार आहात। आता वरचे जे 2 पद आहे
पद क्रमांक 1 आणि 2 म्हणजे प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर आणि वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांच्यासाठी तुम्ही बघू शकता गुणांकन पद्धत कशा पद्धतीने अवलंबली जाणार आहे। यामध्ये अंतिम वर्षाला तुम्हाला किती मार्क मिळाले त्यानुसार 50 गुण देण्यात येणार आहे। त्यानंतर ज्या पदासाठी तुम्ही अर्ज करता त्या पदासाठी जी शैक्षणिक अर्हता गरजेची आहे त्यापेक्षाही तुमच्याकडे हायर एज्युकेशन असेल, उच्च शैक्षणिक अर्हता असेल तर त्यासाठी 20 गुण आणि काही अनुभव असेल तर अनुभवासाठी 30 गुण असे 100 गुणांपैकी तुमची गुणांकन यादी या ठिकाणी तयार केली जाणार आहे आणि पात्र अशा उमेदवारांची निवड केली जाणार आहे। मात्र वैद्यकीय अधिकारी या पदासाठी 50 गुणांची तुमची थेट मुलाखत या ठिकाणी घेतली जाणार आहे। तर अशा पद्धतीने मित्रांनो अर्ज करताना तुम्हाला अर्जासोबत कोणकोणते डॉक्युमेंट द्यायचे त्याची देखील लिस्ट तुम्ही या ठिकाणी बघू शकता। यामध्ये शैक्षणिक अर्हतेबाबतची सर्व प्रमाणपत्र, शाळा सोडल्याच्या जन्मतारखेचा दाखला, पासपोर्ट आकाराचा फोटो, लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र, राखीव उमेदवारांनी जातीचे प्रमाणपत्र, प्रमाणित केलेले अनुभव प्रमाणपत्र, काही अनुभव असेल तर शासकीय अनुभव असल्याचा अनुभव दाखला, नावात काही बदल असेल तर त्याचं राजपत्र देखील तुम्हाला या ठिकाणी जोडायचं आहे। तर अशा पद्धतीने मित्रांनो अर्जाचा नमुना देखील तुम्ही या ठिकाणी खाली बघू शकता। हा नमुना मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये या PDFच्या शेवटी दिलेला आहे, तिथे जाऊन तुम्ही तो डाउनलोड करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा फोटोग्राफ, तुमचे संपूर्ण पर्सनल डिटेल, एज्युकेशनल डिटेल, काही अनुभव असेल तर अनुभवासंदर्भाचे डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी जोडायचे आहे आणि या अर्जासोबत तुम्हाला DD आणि सर्व डॉक्युमेंटच्या सेल्फ अटेस्टेड कॉपी जोडून एका एन्व्हेलपमध्ये सीलबंद करून दिलेल्या ॲड्रेसवरती दिलेल्या वेळेमध्ये पाठवायचा आहे। तर अशा पद्धतीने मित्रांनो व्हिडिओ महत्त्वपूर्ण होता। व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा। चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वाचे व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो। सो थँक्यू फॉर वॉचिंग।